तर हाय हॅलो नमस्कार, कशात सगळेजण. हे फळ आहे ना, हे कशाचं आहे काय नक्की हे माहिती कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हे तर आज आहे संकष्टी चतुर्थी. इथे मी गणपती बाप्पाला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक घालून घेतला. तर गणपती बाप्पाला छान अष्टगंध, चंदन आणि गणपती बाप्पाच्या आवडीचं म्हणजे जास्वंदाचं फूल ठेवून पूजा करून घेतली आणि नैवेद्यही ठेवला. तर मी बाहेर दारात रांगोळ काढत होती तर शेजारी एक आवाज येत होता. म्हणजे कशाचा आवाज येते जाऊन बघते तर आमच्या शेजारच्या ताईंच्या ना घराची चावी आतमध्ये राहिली. सगळे शेजारी जमलो होतो की नक्की काय करता येईल, कुलूप कसं आपल्याला काढता येईल, कारण की ना त्यांच्या मोठ्या मुलाकडून ना चावी आतमध्येच राहिली होती आणि ते प्रेसचं लॉक असल्यामुळे ना ते आपोआप बसलं आणि चावी काही काढता येत नव्हती. आता काय करावं म्हणून नाही आम्ही खूप वेळ ट्राय केला. इथं घरचे काका आले आणि त्यांनी कुलूप उघडलं. म्हणलं बरं झालं, नाही तर त्यांना ना खूप वेळ बाहेर थांबावं लागला. आणि आज आई संकष्टी चतुर्थी तर आम्ही गेलो होतो दुर्वा आणायला बाहेर. इतकं वातावरण छान झालं होतं ना पावसामुळे. त्यावेळेस ना जास्त दिवस उन्हाळा होता असं वाटत होतं आणि पाऊस 2-4 दिवस झालं सुरू झालाय तर खूप छान वाटते. सगळं वातावरण मस्त थंड थंड छान अशा हिरव्यागार दुर्वा घेऊन आलो आणि आल्यानंतर ना लगेच मी तर स्वयंपाकाला लागले, कारण एक एक करेपर्यंत थोडा उशीर होतो. आणि त्यांना गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदक केले होते आणि बाकी तर सगळा स्वयंपाक केला होता. छान गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घेतली. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.